नमस्कार, आपण पाहत आहात अक्राणी एक्सप्रेस न्यूज। सातपुड्याच्या कुशीतून अचूक बातमी थेट तुमच्यापर्यंत। आदिवासी संस्कृती, अस्मिता आणि हक्कांसाठी एकत्र येण्याचा संदेश देणारा एक भव्य उपक्रम नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात पार पडला आहे। विश्व आदिवासी गौरव दिनानिमित्त रन फॉर आदिवासी या नावाने आयोजित करण्यात आलेली मॅरेथॉन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाली। पाहूया सविस्तर वृत्त। रविवार 2 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7:30 वाजता या मॅरेथॉनला सुरुवात झाली। धडगाव तालुक्यातील रोशमाळबू, सोनबालोणी रोड, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात हा उपक्रम पार पडला। जय आदिवासी, जय जोहार च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। या मॅरेथॉनचा मुख्य उद्देश आदिवासी संस्कृतीचा सन्मान, अस्मिता जपणे आणि हक्कांसाठी एकजूट निर्माण करणे हा होता। स्पर्धा एकूण 6 गटांमध्ये घेण्यात आली होती। मुले खुला गट 18 वर्षांवरील 5 किलोमीटर, मुले 13 ते 17 वर्षे 3 किलोमीटर, मुले 6 ते 12 वर्षे 2 किलोमीटर, याचप्रमाणे मुलींसाठीही समान गट ठेवण्यात आले होते। विजेत्यांसाठी आकर्षक रोख पारितोषिकांची घोषणा करण्यात आली होती। प्रथम क्रमांक 11,001 रुपये, द्वितीय 7,001 रुपये, तृतीय 5,001 रुपये, चतुर्थ 3,001 रुपये, पंचम 2,001 रुपये, तसेच सर्व विजेत्यांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले। या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती। अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा दादा पाडवी, नंदुरबारच्या पोलीस अधीक्षक मॅडम, धडगावचे पोलीस निरीक्षक, तसेच शिवाजी दादा पराडके ॲड, वसंत वळवी, सुभाष आप्पा, धनसिंग दादा, राजू दादा, विलास पाडवी, विक्रम पाडवी, मुकेश दादा पराडके, कल्याणसिंग पावरा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या मॅरेथॉनमध्ये नंदुरबार जिल्ह्यासह इतर राज्यांतीलही खेळाडूंनी सहभाग नोंदवला। तरुण-तरुणींच्या मोठ्या सहभागामुळे हा कार्यक्रम अधिकच उत्साहपूर्ण ठरला। हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी धडगाव तालुक्यासह संपूर्ण सातपुड्यातील आयोजकांनी मोठ्या मेहनतीने काम केले। जय आदिवासी, जय जोहार च्या जयघोषात साजरा झालेला हा दिवस नक्कीच सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला आहे। अक्राणी एक्सप्रेस न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा अक्राणी एक्सप्रेस न्यूज।